बहुवार्षिक पीक 1,30,000 हेक्टरी मिळालेली मदत दिवाळीच्या अगोदर मिळालेली मदत दिवाळीच्या अगोदर जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी अरे जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी अरे जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी जय भाडे जय शिवाजी जय भाडे जय शिवाजी आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी जगाचा पोशिंदा शेतकरी सरकारने केला भिकारी जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान हेक्टरी 70,000 मदत मिळाली पाहिजे रिझल्ट पण गेले ते तुला. मिळाली पाहिजे बहुवार्षिक पीक हेक्टरी 1,30,000 पीक हेक्टरी 1,30,000 मिळाली पाहिजे कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आम्हाला आजी बाईट घेऊ लाईव्ह मध्ये बाईट घेऊ माझं लाईव्ह केलं हा या जाऊ द्या पलीकडे 2 मिनिटं. लाईव्ह सुरू आहे. आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि तुमच्या मागण्याला प्रशासनाकडून काय प्रतिसाद दिला गेलेला आहे का काय सांगा. आज माझ्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि शासन म्हणून प्रशासन म्हणून यांनी कुठलीही उपोषणात दखल घेतलेली नाही. म्हणजे महिला माझ्याबरोबर उपोषणाला आहे म्हणजे त्याला बाथरूमची सुद्धा व्यवस्था ह्या शासन प्रशासनाने केलेली नाही. आणि मी शासन प्रशासनाकडून काय अपेक्षा करू. माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज एक 15-20 दिवस पावसाचं थैमान चालू आहे. त्या जर ह्याच्यात पालकमंत्री नावाची जर व्यक्ती इथे येत नसतील तर मी त्यांच्याकडून काय अपेक्षा करू. दुसरी गोष्ट जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात ते जर तुळजापूरसारख्या जाऊन ह्याच्यामध्ये महोत्सवामध्ये डान्स करीत असतील तर मी त्यांच्याकडून काय अपेक्षा करावं शासन आणि प्रशासन म्हणून. फक्त एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते म्हणून ते त्या दिवशी तर आले ते पालकमंत्री. आता त्यांना पालकमंत्री नात्याचा विसर पडला. त्यांना ठाण्याची निवडणूक महत्त्वाची लागली आज माझ्या शेतकऱ्यात नाही. त्यांना काहीच घेणं देणं नाही. आज पालकमंत्री धाराशिवमध्ये MPSC UPSCचे जे उमेदवार होते त्यांना नियुक्ती देण्यासाठी येणार होते मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. ते अचानक नाही त्याला यायचंच नव्हतं कारण इथं आलं तर शेतकरी जा विचारेल तुम्ही किती आत्महत्या करत शेतकऱ्यांना जाऊन भेटलाय त्याच्या घरची व्यथा जाणून घेतली का. ज्या शेतकऱ्यांना फाशी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याला आपण 1 रुपये मदत दिली का. म्हणून माझा शेतकरी त्यांना जा विचारेल म्हणून त्यांनी दौरा रद्द केलेला आहे. दुसरा दौरा रद्द करण्याचं काहीच कारण नाही. त्याला शेतकऱ्याला दिला तोंड नाही. आज काय त्यांनी दिलं. ज्या शेतकरी आत्महत्या केल्या ज्या शेतकऱ्याचं पूर्ण घर वाहून गेले ते 8,500 त्या कुटुंबाचं काय उदरनिर्वाह होणार आहे. 1 किलो चिकन घे जमलं तर 200 रुपये भावाने माझ्या कोंबडीची किंमत 1 रुपये 100 रुपये केली. त्याला उत्तर द्यायला तोंड नाही म्हणून त्यांनी दौरा कॅन्सल केलेला आहे. आणि त्यांना ठाण्याची निवडणूक आता त्यांनी ते निवडणुकीत तयारी पडलेली आहे. जे पालक तर तू होता पालक म्हणून घेणारे 15 दिवस झाला माझा शेतकरी जोडून देतोय. सामाजिक संस्थेनं त्यांना त्या शेतकरी कुटुंबाला मदत केली आहे पण पालक म्हणून ह्यांनी काहीच मदत केलेली नाही.
5 किलो गहून 5 किलो तांदूळावर आम्ही शेतकरी आहे. आम्ही असं 10-10 किलोनं वाटतोय. आमच्या खळ्यावर एखादा आला गोरगरीबाचा त्याला आम्ही 10-10 किलोनं हे करतोय, पोत्या पद्धतीने धान्य वाटतोय. आणि तुझ्या 5 किलोनं 10 किलोनं आम्हाला काय फरक पडणार आहे? आमच्या संस्था, आमचे प्रतिष्ठित लोक समाज म्हणून देणारे भरपूर आहेत. सरकारची आम्हाला आता अपेक्षाच नाही राहिलेली. आणि मी जर सांगतोय, आज माझा 4था दिवस आहे. मी सोमवारपर्यंत वाट बघतोय. सोमवारपर्यंत जर माझ्या मागण्या नाही मान्य झाल्या तर मी परत पाण्यास त्याग करतोय. मला 13 मुतखडे येतं. जर मला काय झालं तर शासन जिम्मेदार आहे. आणि शेवटच्या ह्याच्यापर्यंत मी माझा उपोषण सोडणार नाही. उपोषणाला बसलात? हो भैया, उपोषणाला बसण्याचं कारण म्हणजे की आज माझा शेतकरी इतका म्हणजे बिकट परिस्थितीत आहे, तरी सुद्धा ह्या सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. ह्या सरकारची भ्रष्टाचाराने जी पैसा कमविला आहे ती फक्त एक कोपरा जरी काढला तरी सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज पण फिटत. कारण की भ्रष्टाचाराचा पैसा जो जो कमविला आहे तो सगळा भाजपमध्ये सगळे हे नेते गेलेले आहेत. मग ही गोरगरिबांचा इतका छळ का, या शेतकऱ्यांचा इतका छळ का, खडा ना खडा आणि मातीनं माती धुवून या शेतातली गेली, आत्महत्या केली, पुरात वाहून गेले काही माझे शेतकरी बांधव. जे विमानातून पडून म्हणजे विमानातून मेलेल्या माणसाला 1-1 कोटी रुपये तुम्ही देताय आणि जो शेतकरी मेलाय त्याला 1 लाख रुपये. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या जीवाची सुद्धा टिंगल करताय आणि शेतकऱ्याला मेल्यावर सुद्धा त्याला तुम्ही त्याला किंमत देत नाही. म्हणजे ही जगाला पोशिंदा, जगाला जगवणारा हा पोशिंदा, ह्या शेतकऱ्याची तुमच्यापेक्षा किती किंमत आहे आणि किती नाही तुम्ही दाखवून दिलंय. पण तुम्ही हे जाणून बुजून करताय. पण हे तुमची लायकी तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जर हे आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी ही जिल्हा अधिकाऱ्यालयासमोर मी फाशी घेणार आणि माझं जीवन संपवणार. म्हणून तुम्ही आम्ही सरकारला शिकवायचंय. आज सरकारकडे भरपूर असताना सुद्धा सरकार आपल्याला मदत करू शकत नाही. कशामुळे करू शकत नाही? सगळ्या यंत्रणा सरकारच्या, सगळे पैसे सरकारकडे, या राज्याचं महत्वाचे सगळे तुझरे तुमच्या जवळ, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. शेतकरी एकजुटीचा, विजय असो, शेतकरी एकजुटीचा. विजय असो. माघारी आता सगळं मिळालं, रस्ता जाम केलं, सगळं मिळतं. कसं काय? खाली बसा, रस्त्यावर कळतंय, खाली बसा उपाशी. हो नेते या तुम्ही बाहेर. शेतकरी
तुला काय कमी पडलंय रस्त्यावर बसला अरे तुझ्या आया आणि त्या रस्त्यावर बहिणी तुला कळल काय काम पडलंय ते सांगते ह्याची पहिल्यांदा मेडिकल करा, ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा. पहिला ह्याचं मेडिकल घ्या. अरे नाटकं तर तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त करायच्यात. अख्खा महाराष्ट्र मुंबईमध्ये बंद पडलाय. ए पिल्ला, अख्खा महाराष्ट्र जाम केले माणसं आहेत आम्ही. तुझ्या माहितीसाठी समजायचं पहिलं मेडिकल करा. 6 दिवस मुंबईचं सगळं जाम केलेलं आहे. नाद करायचा नाही शेतकऱ्यांचा. काजी साहेब त्याला मेडिकल करून टाका. काजी साहेब मध्ये टाका. मास्क किती आलेला सोयाबीन बाजारात थोडं दाखवतो, सोयाबीन कसं झालंय. मध्ये टाका साहेब त्याला. पोलिसांना कळायला पाहिजे त्याला पटकन इथून लावायला. भूमिका करायला लागलेत पोलीस डिपार्टमेंटचं. त्यांना दिसत नाही का पिऊन आलेला माणूस. माणसं एवढी इथं बसले ते तो खुशाल येऊन माणसं माणसाली तुम्हाला काय कमी पडलंय. अरे आणि तुझ्या घरची सगळी सांगताव काय कमी पडलंय ती. तू एकटाच कशाला आला तिथं विचारायला. तुला कुणी पाठीलंय त्यांना घेऊन ये इथं. विचार कुठलं आलंय रूम न काय माहिती. काय साहेब मागून आणि सर्वसामान्य शेतकरी आमची दखल घेतली पाहिजे ना. मी तिथं समोर बसते माझ्या अंगावर झालं म्हणा गाडी घेऊन जा पुढं. डायरेक्ट सांगा मी बसते तिथं. त्याला सांगा गाडी एसटी सुद्धा बंद करेल. दखल घेता आली तुम्हाला. एसटी काय सगळ्या गाड्या सोडतो. त्यांना काय नाही म्हणायचं. नाही इथून तर वळवून देत नाही गाडी मी. वळवायची सुद्धा नाही. वळवायची नाही. तुम्हाला राहू द्या बंद. 1 दिवसानं काय होत नाही. 4 दिवस तिथे शेतकरी उपाशी मरायला लागलाय. आता थोड्या वेळात लगेच वळवायची गाडीत माणसं आहे ती. बोला मला ऐकायचंय तुमचं. तुम्हाला काय म्हणलंय. तुमची गाडी मागण्या मागून तुम्हाला रस्ता बस. तुम्ही शेतकरीच आहे तुम्हाला माहिती आहे. त्या मागं तुम्हाला इथून वळून जायचं. उभी राहू दे न्यायची नाही गाडी. 4 दिवस आलं माणूस आलं पडलं तेव्हा नाही कोण आलं. आता गाडी थोडी उभारली की लगेच कोण आहे. नाही बरोबर आहे. सोडू द्या. थांबा. ताई तिकडे जाऊ नका. इकडे या. इथले सगळे आपले लोक जाऊ नका. आपल्या लोकांनी एखादा पण जायचं ना.
नाही नाही सरका बाजूला. प्रशासनाकडून घेऊ आपण. खाली येत नाहीत त्या. आत्महत्या करू नका. सरकारला घ्यायचं नाही. सरकारला घ्यायचं नाही. आत्महत्या हे पर्याय नाही. मी आत्महत्या करायला हवं. परंतु माझ्या लाडक्या बहिणी आज आम्ही रस्त्यावर आज 4 दिवस झाले. बस 4 दिवस झाले रस्त्यावर बाई बसली. दिसलं नाही का त्यांना? आज आत्महत्या करायची. सगळ्यांनी आत्महत्या करायची. नाही नाही विचार करू नका ताई. विचार करू नका ताई तसा. ताई सरकारला नभवण्याची ताकद शेतकऱ्याला जगाचा पोषक आहे ताई. उडी खाणार आहे. वळी कोणी यायचा प्रयत्न करा बघाल. आणि उडी तरी खाईल नाही तर मला फाशी घेऊन मारेल. वळी कोणी यायचं नाही. वळी कोणी यायचं नाही. वळी नाही वळीला कोणी जाणार नाही. अजिबात नाही वळी. मारून मरू. काय होणार नाही. मारून मरू. कोण आलं तर मी उडी खाईल. मारून मरू नका. मी माझं जीवन संपवणार. तिथून पुढे लढा चालू ठेवा. माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही. मी 4 दिवस झाले माझा सासरा गेला तरी मी 4 दिवस झाले उपोषण करते. बाथरूमची सुद्धा सोय केली नाही. अगर कोणी प्रतिनिधी सुद्धा बघा आज सरकार लक्षात द्या. महिला आंदोलनासाठी बाथरूमची व्यवस्था न करणं म्हणजे कुठल्या पद्धतीचं षडयंत्र आहे. कुठल्या पद्धतीचं षडयंत्र सरकार करतात. बुमरँग पद्धतीने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न आहे. सरकारनं गांभीर्यानं आम्हाला एक बहीण बनवायची नाही. ऐकायचं ना तुम्ही. तुम्हाला ऐकावं लागेल ताई. आपल्याला तुम्ही महत्वाचे आहेत. सरकार गेलं भोसड्यात. आम्हाला तुम्ही महत्वाचे आहेत. सरकार खड्ड्यात गेलं. सरकार खड्ड्यात गेलं. ताई तुम्ही महत्वाचे आहेत. शेतकरी महत्वाचा आहे. तुम्ही महत्वाचे आहेत ताई. शेतकरी महत्वाचा आहे आपल्यासाठी. तुम्ही महत्वाचे आहेत. उपोषण करते. माझी दखल कोणी घेतली नाही. माझ्या भावाला मुतखड्याचा त्रास आहे. त्यांच्या पोटात मरणाचा दुखत आहे. लडगडबडा लोळतात. ताई. आज जर ती मेलं तर कुणाकडे बघायचं त्यांच्या लेकरा बाळांनी. माझा ताई सरकार आहे. समाज पाठीमागे शेतकरी उभा राहून तुमच्या कोणी सुद्धा सरकारचा करते फळ 4 दिवस झालं केवळ बघायची भूमिका ही सरकार घेते. शेतकऱ्याच्या उडावर उठलेलं सरकार आहे. पोलीस प्रशासन मध्ये कुणी नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत कुणी भेट दिलेली नाही. एवढ्या खालच्या दर्जाचं एक सरकार असू शकत नाही. परंतु तुम्हाला सोडून द्यायचं आहे. आम्हाला बहीण गमवायची नाही. एका भावाची विनंती आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून ही तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक तरुण महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खाली उतरा. माझी विनंती तुम्हाला. माझ्या मागण्या ह्या पूर्ण झाल्याशिवाय मी खाली एकतर मी मागणी घेईल नाही तर माझा जीव देईल. सरकारने विचार करा. प्रशासनाकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. जर बरं वाईट झालं तर या पुढे सरकारला माझी एकच विनंती असेल की तातडीने याकडे लक्ष द्यायचंय. नाही जर लक्ष दिलं तर मुस्लिम आंदोलनाला ठीक आहे होईल. प्रशासन जबाबदार असेल. फाशी घेणार नाही.
शेतकऱ्याला वर्षाला तू काय माझा सासरा ह्या टेन्शन न मेला तसा सासरा माझा मेला तसं मी पण आपण बसलाय आणि ज्या आपण कलेक्टरला म्हणतोय आपल्यासाठी बसलाय तर माणूस तो माणूस काय करणार आहे? शेतकऱ्याला बाहेर येणार आहे का तो? त्याला बाहेर आता लेडीज वरी चालली आम्हीच एक प्रस्ताव देऊ नका फोडायला चालू करा. शेतकऱ्यांना माझं सगळ्यांना सांगलाय सगळे शेतकरी गाड्या फोडायला चालू करा. त्याच्याशिवाय ह्यांना जाग येणार नाही. माझ्या मागण्या मान्य होत नाही तर उतरणार नाही. जर मागण्या मान्य नाही तुम्ही वारीच थांबा. तुम्ही थांबा. खांद्याला खांदा लावून लढायला आहे. आपण रडायचं नाही आपण. दादाच्या सुद्धा ह्या सरकारनं असंच हाल केलंय. आज उद्यावर माझे मनोज दादा सुद्धा आलेला आहे. इतका मराठ्यांचा आणि इतका शेतकऱ्याचा ही तिरस्कार का सरकार करताय? बामण आहे म्हणून तिरस्कार करताय का? आज लाडक्या बहिणी म्हणून आमची मतं खाल्ली आणि आता आमच्या उलटून पडलंय का? हा लोकांची पूजा करून खाणारे आवडत पण आता कसं करायचो? आता दुसऱ्याची निवडणुकीपूर्वी या सरकारनं लाडक्या बहिणीसाठी भरपूर असा भरीव निधी दिला होता. पण आज ज्या वेळेस शेतकरी रस्त्यावर आहे, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, तेव्हा ही सरकार 2200 कोटी फक्त तरतूद करते. निर्लज्ज आणि लाजिरवाणी गोष्ट ही. निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक झाल्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटीची तरतूद केली सरकारने आणि 2200 कोटी फक्त शेतकऱ्यांचं म्हणलं की शेतकऱ्याला फक्त गाजर दाखवण्याचं काम हे सरकार करतंय. 2200 कोटीची तरतूद फक्त शेतकऱ्यांसाठी. शक्ती महापीठ आहे, शक्ती महामार्ग आहे, त्याच्यासाठी 1 लाख कोटी तुम्ही खर्च करताय. तो कुठे गेला पैसा? त्यातला काही वळवा. आज तातडीची गरज, शेतकरी जगला पाहिजे. जगाचा पोशिंदा जर जगला उठल्याशिवाय आणि या सरकारच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. माझं सांगणं या धाराशिवच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जर ही निर्दयी घटना घडली तर माझं हे शेवटचं सांगणं आहे की तरुण बांधव सगळे एक होतील आणि सरकारच्या उरावर नेपाळजन्य परिस्थिती आणल्याशिवाय ही तरुण बांधव राहणार नाहीत. आणि सरकारला माझा इशारा आहे, सरकारपर्यंत माझ्या भावना पोहोचल्या पाहिजे. जो तू लाडकी बहीण म्हणतोस ना, ती लाडकी बहीण आज माझी मरायला तयार आहे आणि तू तिथं बसलास आणि तू पैशाचं सोंग करतो का म्हणतोस? अरे तू आम्हाला पैसा देऊ नको लाडक्या बहिणीला. तू शेवट आम्हाला लालच दाखवून आमचे कुंकू तर पुसायच लागलाच, आमचे शेतकरी सगळे माराय तर लागलाच. पण आज तू एक बहीण जर मेली तर सगळ्या महाराष्ट्रातल्या पूर्ण मराठवाड्यातल्या तुझ्या जी लाडक्या बहिणी आहेत ती तुझ्या पोस्टर आल्याशिवाय राहणार नाहीत. तुला खेचून बाहेर काढू. जी नेपाळची परिस्थिती झाली ना ती माझ्या शेतकरी बांधवांना नाही केली तरी आम्ही लाडक्या बहिणी सगळ्या मिळून तुझं नेपाळ सारखं महाराष्ट्र करून टाकू. बस मला शासनाला एकच इशारा आहे, अजित दादा तुम्ही पण म्हणताय सोंग करता येत नाही पैशाचं, पण तुझा घोटाळा आज केलेला पैसा बाहेर काढ आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी कर. तुला एकट्याला जमला रे 72 कोटी, तुला एकट्याला जमला घोटाळा करायला आणि शेतकऱ्याचा 35 कोटी तुला माफ करणं झालं नाही. तू तुझा तिजोरी भरलीस आणि आज आमच्या शेतकऱ्याच्या खिशातून काढतोच आणि त्यालाच देतोच परत. तू ही लबाडी बंद कर. तुझ्यासारखा सोंगाडा माणूस कुणी सुद्धा नाही. जर माझ्या बंधू भगिनींना शेतकऱ्यांना जर काही झालं तर लाडक्या बहिणी तुला दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. हे आमचा संयम बघितलास, अंत बघितलेला नाहीस. लक्षात ठेव, अंत काय असतो ती येत्या 2 दिवसात तुला दाखवतो. या ठिकाणी जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. मी आता तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो. या ठिकाणी आमच्या भगिनी छाया बारकोट या झाडावरती चढलेल्या आहेत. गेले 4 दिवस झालं त्या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत. परंतु ते बसत असताना सरकार किती निर्दयी आहे, किती नीच आहे. त्या ठिकाणी एक महिला उपोषण करते म्हणून त्या ठिकाणी बसली आहे. शौचाची आणि लघवी पाण्याची सोय सुद्धा ह्या सरकारनं केलं नाही. ह्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात दुसरं काहीच नाही. मदत तर घेऊच, कर्जमाफी तर घेऊच, तुमच्या बोकांडी बसवून घेऊ. नाहीतर पुन्हा एकदा मुंबई जशी जाम केली का अख्खा महाराष्ट्राने जाम करू. आम्ही घाबरत नाही, परंतु लोकशाहीच्या मार्गाने ज्या मागण्या आम्ही मागतोय त्या मागण्या आपण मान्य कराव्या. सगळं संपून गेलेलं आहे.
आज नदीकाठच्या गावचे दौरे करून मी स्वतः आलोय. त्या ठिकाणी अन्नदान वस्त्रदान करून आलोय. एका एका बिस्किटच्या पुड्यासाठी शेतकऱ्याची लेकरं काय मुकलून रडतायत. सरकारला हे दिसत नाही का? काय करतंय सरकार? झोपेचं सोंग घेत आहे, पैसा नाही म्हणताय. त्या देशामध्ये जर सगळ्यात जास्त पैसे जीएसटीच्या माध्यमातून कुठलं राज्य देत असेल तर ते महाराष्ट्र राज्य देत आहे. क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष सुद्धा कोण आहे बघा. सर्वात श्रीमंत असलेल्या क्रिकेट बोर्डाचे पैसे मोकळे करा, जीएसटीचे सगळे पैसे मोकळे करा आणि 60-70 हजार कोटीची रक्कम तुमच्या दृष्टीनं शून्य आहे. परंतु हे सगळं देत असताना आमच्या या बहिणी आत्महत्या करायला निघाल्या. अजूनही तुम्हाला शेतकऱ्याकडे फिरून पाहिजे का आम्ही सरकार तुमचं जाणू? आता तुमच्याकडनं हेच घ्यायचं लिखी राहिलंय की मदत झाल्यानंतर मतदान आम्हाला करा, मग जर महिन्याला तुम्ही इलेक्शन लावा. अशा पद्धतीचा राज्यकारभार जर चालत असेल तर आमच्या ताईनं सांगितल्या पद्धतीनं उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती आपल्या सरकारला याच्या वतीनं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाही पद्धतीनं रास्त मागण्या त्या मागण्या करत असताना प्रत्येक मागण्याची गरजेची आहे. जो आपला प्रतिनिधी नेमून दिलेला आहे कलेक्टर, त्या कलेक्टर साहेबांना आज तिथं जाऊन गरबेत नाचायला हिगण्यासारखं तिथं. आणि आज माझ्या माता भगिनी इथं फाशी घ्यायली, आत्महत्या करायली, तो मध्ये बसला एसीत. त्याला आता दिसना झालं का? एवढा डोळं झाकून बसलाय का? झोपेचं सोन केलंय त्याला. माध्यमांना विनंती आहे की अतिशय कळकळीची विनंती आहे त्यांची. माध्यमांना विनंती आहे तर आम्ही सगळे सरकारपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि पोलीस प्रशासन वरी वाचवायची माझी महिला भगिनी आणि भूमिका करतायत. मोबाईल बघत त्यांनी गप्पा मारत बसलायत. माझी बहिणी वरी आत्महत्या करायली. पोलीस प्रशासन कुठे आहे बघा कसं गप्पा मारतंय. माध्यमांना तुम्ही ते सुद्धा शूट करा. गृह खात्याचा कारभार तुम्ही शूट करा. या ठिकाणी एक महिला आत्महत्या करते आणि गृह खात्याचा कारभार तुम्ही आतल्या बाजूने बघा. कशा पद्धतीचं लक्ष दिलं जात आहे. सगळे मोबाईल बघत बसले. यार मोबाईल की शेतकऱ्याला खाली उतरा, आपण मध्ये घुसू सगळे. नाही त्यांना झोपले, ह्याला जागा करावाच लागेल, ह्याला नाक दाबल्याशिवाय तोंड जाऊन त्याच्या समोर आत्महत्या करते. गाडी टाकली दिलं माझी. चल माझी बहिणीनं जर आत्महत्या केली तर काय करायचं आहे? आज माझ्या शेतकरी रस्त्यावर दिसत 4 दिवस झालं माझी बहीण उपाशी मरते. मी जाते कलेक्टर ऑफिस मध्ये, त्याच्या समोर जाऊन मी आत्महत्या करते. काय करते बघते. त्याच्या मनाची तरी समाधानी होईल. तो कसं गरबेत नाचतोय. त्याकडे शिवरायाच्या गाणीवर नाही नाचला तिथं टाळ्या वाजून. मारणं शिकायचा. उतरा खाली तुम्ही. नाही अजिबात सुधारायचं नाही. यामध्ये घुसू आपण डायरेक्ट. चला तुळजापूरचे आमदार आदरणीय राणादादा मोदी यांच्यापासून आता या सिरी म्हणायची गोष्ट नाही, परंतु ठीक आहे, आम्हाला काय या कार्याकडे बोलता येत नाही. आम्ही सामान्य शेतकरी हे निखिल निखिल भाई व्हिडिओ
लवकर करा, एखादं चिकटलं तर पुन्हा काहीतरी वेगळं होईल, बंद करा हा 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 जगाचा पोशिंदा जगलाच पाहिजे, जगाचा पोशिंदा जगलाच पाहिजे, शेतकरी एक जिजीचा, शेतकऱ्याचा सातबारा कोरा शेतकऱ्याच्या मागल्या मान्य पुढच्या मागल्या मान्य करा, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अरे सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, अरे सरकारचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय. जगाचा पोशिंदा शेतकरी, अरे जगाचा शेतकरी, जगाचा पोशिंदा शेतकरी, जगाचा पोशिंदा शेतकरी. कोण म्हणते देत नाही, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये मदत दिवाळीच्या अगोदर, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा, शेतकऱ्यांना 1,30,000 एकरी बहुपीक बागायतीला. जय जवान जय किसान. पुढे आलो. सरकारला मारायचं ठरलं असेल तर तुम्ही आम्ही काय करणार आहे? सरकार मारण्याच्या विचारात आहे शेतकऱ्यांना. हे कशाचं चित्र आहे? हे सरकारनं मारायचं ठरवलंय शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे कुणी काही काळजी करू नका. प्रत्येकाला अरे 70,000 कोटी रुपये आमच्या त्यांना सरकारमध्ये घेऊन हे केलं जात आहे. 70,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीला दिलं जाते. त्यांचं काय आमच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावर बाथरूमला चालले ते, वॉशरूमला चालले. त्यांचं चालू आहे. त्यांना हप्ते येते, पुढची खाली हप्ते चालू आहे. त्यांना काय गरज आहे? शेतकरी मेला पाहिजे वाचणार. आता इथून पुढे येऊ नका कुठून. शेतकऱ्याची कर्जमाफी
नियोजन मध्ये तिकडं. कुठं नियोजन आहे? शेतकऱ्याची कर्जमाफी जर कलेक्टर साहेब बाहेर नाही का आले, माझा शेतकरी नाही वाचला रस्त्यावरचा, तर मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. हे कलेक्टर साहेबांना इशारा आहे माझा. बाहेर या म्हणा लवकर, त्यांना मीटिंग चालू असते, मीटिंग सोडा म्हणा बाहेर या. मीटिंग मध्ये आणि करते इकडं. नाही ते असे लपून बसणार आहेत. 100% माझी भगिनी बघायला गेली तोपर्यंत मला खरं वाटत नाही. कारण हे ढोंगी सरकार आहे. कारण ह्यांना लपंडाव खेळायचे कसे हे त्यांना माहित आहे. मी आज जर कलेक्टर साहेब समोर नाहीत आले, माझ्या भगिनी जर नाही त्या वाचल्या, आज बसलेले माझे बंधू जर नाही वाचले, तर कलेक्टर ऑफिस मध्ये मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत कलेक्टर साहेब मला दिसत नाही तोपर्यंत मी अशी फिरणार, त्यांच्या समोर आत्महत्या करणार. माझ्या ताई तिथे शिरल्या एकट्या, मनीषा ताई एकट्या शिरल्या तिथं बघ. काय नाही लपंडाव खेळते सरकार, त्यांचं काय खरं नाही. लपून बसले असतील. कलेक्टरला नाही इकडे या. ताई चला बाहेर या इथे. चला या. इथं बसतात काय ते राणा दादा सुद्धा आहेत इथं मीटिंगला. ऐका चला. राणा दादा सुद्धा आहेत मीटिंगला. राणा दादा धाराशिव जिल्ह्याचेच आहेत ना. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी. झालीच पाहिजे. खूप वेळ दिलाय. बस त्यांच्या समोर आज आत्महत्या केल्याशिवाय सोडीत नाही. माझ्या जीवाचं काय झालं तरी परवा नाही. आज माझे सगळे शेतकरी रस्त्यावर आहेत. आज आमचं खूप पुसायला निघाले ते. वर नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी. झालीच पाहिजे. दादा राणा दादा, शेतकऱ्याची आपण सगळे कुत्रा आहेत. तुमच्या इथं गुलगुच्छ चालू आहे. माझे माता भगिनी शेतकरी रस्त्यावर आत्महत्या करायला लागल्या. आणि तुमचं काय चालू आहे कलेक्टर साहेब? तुमचं काय चालू आहे? काय आदर्श घ्यायचा आम्ही आतमध्ये बघतोय तुमचं. गेटच्या समोर उपोषण करते, आत्महत्या 4 दिवस झाले दादा. तुम्ही बाहेर वाढू नका मला. हात लावायचं नाही दादा, सांगा त्यांना. मला तुम्हाला बोलायचंय म्हणून इथपर्यंत मी आले. चला सगळे कलेक्टर साहेब, तुम्ही चला बाहेर माझ्यासोबत. माझ्या बंधू भगिनी मला आज रस्त्यावर झाडावर यायचं. चला चला बाहेर. विनंती आहे, सगळे शेतकऱ्याची मुलं असतात तर तुम्ही तरी जगाची नाही मनाची तरी वाटू द्या रे. रस्त्यावर शेतकरी मरायला आहे. चला चला. तुम्हाला दिवस झाले आम्ही ठेकी घ्यायला गेले. मला शेतकरी कुठं बघतोय? चला चला. मीटिंगमध्ये मी बसत नाही. बाहेर चला. चला, मला ओढू नका. तुम्ही ओढा, तुम्हाला कुणी काही करत नाही. काय नाही. आता किती वेळ झाले मध्ये बसले, आम्ही बाहेर आहेत रस्त्यावर. बसले बसले बसले. या 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 या.
आम्हाला ऑफिसला नकोय. आणि भया, मी धाराशिवचीच आहे. मी धाराशिवची हळद गाव प्रॉपर. कळंब तालुक्याची मी स्वतः महिला. हा. मी आज कुठला पक्ष किंवा संघटना ह्या गळ्याला नाही. मी आज शेतकरी आहे. आपण शेतकरी म्हणतोय. माझा पोरगा आहे. माझा भाऊ आहे. माझा भाऊ बहीण आज 4 दिवस झालं शेतकऱ्याच्या मागण्यावर आम्ही लढतोय. दादा 8,500 हे तरी तुम्हाला सावकाश बोला. इथे काही असं हे करायची गरज नाही. नीट शांत व्हा पहिलं. आणि जरा पाणी द्या. पाणी नाही आमचं बीट काढायचं माझं. आता बाहेर एक महिला झाडावर चाललेली आहे. कलेक्टर साहेबांना पण पोलीस संरक्षण नाही गेलं का तिथं कोण बघायचं. कलेक्टर साहेब प्रशासन खात्याची भूमिका करायला माझ्या शेतकरी बांधवाला कुणाचं काही पडलं नाही. नाही पुढे जाणार नाही मी. नाही दादा तुम्ही मला तुम्हा दोघांना नेऊन दाखवायचं. इकडे यायचं. तुम्ही आल्याशिवाय ती खाली उतरत नाही. कलेक्टर साहेबांनी बाहेर निघावं. माझी कलेक्टर माझ्या भगिनींना चौका देऊन खाली उतरावं. तुम्ही बोलू नका. माझा एक माझी भगिनी या झाडावरती चढून उभा आहे. तिला आत्महत्या करायची. तिला हात जोडले बाई आत्महत्या करू नको. तुम्हाला एकच विनंती आहे फक्त तुम्ही तिला कुठली बहीण आहे? तुम्ही कुठल्या तिला बोला तुम्ही. जरा सावकाश बोला. एक मिनिट जरा सावकाश बोला. सावकाश 1 मिनिट. 1 मिनिट. बहिणीचं नाव काय? 1 मिनिट. बहिणीचं नाव काय? काय म्हटलं? एक कार्यक्रम समजावून मी माझं थांबा. त्यासाठी सासरा वारलाय का? येरमळीचे आहेत ते बारकुलच आहे. 1 मिनिट जरा थांबा. त्यांचे सासरे वारलेत. कधी वारले? 4-5 दिवस झाले मारले. जरा थांबा. ऐका ना. मी दादाकडे तेवढ्यासाठी चालू दादाला घ्यायला चालतो मी. 1 मिनिट. ताई मला विशेष असं धावून येणार नाही. अहो ऐका ना तुम्ही तुमचं ऐका तर आमचं ऐका ना. आम्ही लय सगळ्यांचं ऐकलंय आता. अहो दादाला त्या दोघांना सांगणार दादा माझं ऐका. फक्त तुम्हाला विनंती आहे माझी दोघांना. दादा तुम्ही माझी काय विनंती आहे? माझी विनंती काय आहे विनंती तिथं आहे? सगळे येऊन तुम्ही जी काय असेल प्रशासनाला वरी मागणी करा शासनाला आणि त्या बाईला विश्वास देऊन खाली उतरा. माझं एवढंच आहे. तुम्ही स्वतः आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा 2 दिवसात करायचं विनंती आहे. निवेदन येईपर्यंत जर माझी बंधूमध्ये एकदम गेले तर तुम्हाला निवेदन माझी मागणी तिथं देते. चला तुम्ही काय माझी मागणी आहे तुम्हाला दिलेलं आहे ना. सगळे 1 मिनिट सगळे एकतर बोलू नका. 1 मिनिट थांबा. सगळे एकतर एकदम बोलू नका. नीट शांत सांगा. तुमचं काय म्हणणं आहे नीट समजेल असं सांगा. तरी 50,000 मिळाले पाहिजे शेतकऱ्याला. त्याचं निवेदन आहे का? दाखवा ते निवेदन. वरती आपण देऊ. वरती तुम्ही द्या. पण जिथं उपोषण चालू आहे तिथं झाडावर चढून माझी माय बहीण बसली. तिला आधी खाली द्या. तुम्ही सांगा. 1 मिनिट. त्या माय बहीण ज्या आहेत त्या कुठे असतात? राहायला असते. 1 मिनिट. राहायला पुण्याला असतात. काय करतात पुण्याला त्या? सावकाश हो. मालक सर्व्हिसला आहेत आणि राहायला त्या पुण्यात आहेत. मग आता इथे कधी आल्या त्या? सासरं वारलं म्हणाले सासरे वाढले म्हणून ते आल्या. बरं मग आता त्यांचं काय म्हणणं आहे? तुम्ही सांगू नका. तुमचा मुलगा ह्यांचा मुलगा कोण? तुमचं उपोषणला बसतील दादा. 2-3 लोक ठीक आहे. तुमचं म्हणणं कळालंय. 1 मिनिट. मी जरा प्रशासनाशी आधी बोलेन मग तुमच्याशी बोलेन. थोडा वेळ थांबा. खाली घ्या. मी आत्महत्या करेन दादा.
कलेक्टर साहेब चर्चा पुन्हा करा. माणूस वरी बसलाय. मला ओढू नका. मला सोडा नका. मला तुम्ही सोडा पहिलं. माझी भगिनी नाही तर कोणी कमी कर घेणार आहे का? मला सोडा. मला पण ते बाहेर अजिबात नाही. पेटकी घ्यायला वेळ आहे. माझा ऐकायला वेळ नाही का माझ्या शेतकऱ्यांची? एवढा डरपोक सरकार आहे. रस्त्यावर नसताना गरजत नसताना एखाद्या गणू शिवरायाच्या गाण्यात नसले असा वेळ होता. वरी जाऊन बसला. त्यांचं गुच्छेतून सरकार चालू आहे. अरे सरकार तुला प्रतिनिधी साहेब दादाला निवडून दिलाय शेतकऱ्यांनी. का तर ही शेतकऱ्याचा काहीतरी पक्षवाडी यांना मिटिंग घ्यायला वेळ आहे. शेतकरी वेळ नाही यांना. कलेक्टर गेला कुठला त्याला तर ओढलं का ओढ दिलं नाही. नाही त्याला धरून नाही. त्याला रस्त्यावर घ्यायचंय फक्त. ओढायचं नाही रस्त्यावर नाही. त्यांना रस्त्यावर माझ्या शेतकऱ्यांची माती मागायला लावायची. तू जसं माझ्या शेतकऱ्यांचं हवा डोंगराची डोंगराची हवा तिथं उन्हात ये म्हणा. मला शेतकरी कसा बसलाय तुला दाखविते. फक्त एकदा येऊन नाच तिथं. शिवरायाच्या गाण्यावर तुझी पाठ थापतील. मी एक लाडकी बहीण म्हणून सांगते. जर ही रस्त्यावर नाही आणि माझ्या बंधू भगिनीकडे आज सोयाबीन काढायची म्हणलं इसणलेली सोयाबीन उगवलेली सोयाबीनचा वास सुटलाय. आज सोयाबीन जर काढायची म्हणलं तर गुत्तेदार 8,000 रुपये मागतोय. कुठल्या भांडव्या तुझ्या खिशातून काढणं पैसे दी. शेतकऱ्याला 8,000 खालच्या खिशात घालतो वरच्या खिशात पुन्हा धर म्हणतो काय? अरे ही कुठली तुझी नियत? लपाछपीचा खेळ बंद कर म्हणा. साहेबांना घेऊन मध्ये गेले. तुला निवड त्यांना निवड. ज्या आपण राणा दादाला आपलं दैवत मानित होतो पहिल्यापासून त्यांना शेतकऱ्यासाठी निवडून दिले. शेतकऱ्याच्या व्यथा ऐकण्यासाठी मला म्हणतात की तुमच्या मागण्या काय? हे काय कन्या पळून आले त्यांना मागण्या द्यायला. राणा दादा तुला विचारतात की काय पाहिजे? त्यांना कळत नाही का काय पाहिजे? धाराशिव जिल्ह्यात राहत नाहीत का? राणा धाराशिव जिल्ह्यात राहत नाही का? राणा दादा आम्हाला विचारतात काय पाहिजे? राणा दादाला माहित नाही का काय मागण्या पाहिजे आहेत ते? आम्हाला प्रश्न विचारतात. पक्षवाडीला पाठवा म्हणा. जिथं पूरग्रस्त झालाय तिथं बघायला पाठवू नको. पक्षवाडीला शिटा तुम्ही. अशा हाताखाली घेऊन प्रशासन हाताखाली घेऊन लपाछपीचा खेळ खेळू नका. दादा तुम्ही अजितदादा खेळ येते खेळ. परंतु तुम्ही इथले आपल्या जिल्ह्यात दुष्काळग्रस्त जाहीर करा. कारण आत्महत्या आपल्या जिल्ह्याच्या असतंय. आणि तुम्ही आज प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही जर असे पक्षवाडीचं जर करीत असाल तर अजितदादा तुमचा आदर्श बराबराखाली आमदार खासदारांनी घेतलाय. खरंच घेतलाय आमदार खासदारांनी. पण अजितदादांचा वारसा चालवायला चालू केलाय. काय मागणं पाहिजे? कामाला काय मागणं पाहिजे? असं कसं सर? आम्हाला विचारायचं का? झालं नाही. माझ्या बंधवांनो माझी हाक शासनाकडून केली पाहिजे. ऐका आपण ज्या वेळेस उपोषणला बसतो त्यावेळेस काय असंच बसतो का? निवेदन देऊन बसलेलं आम्हाला तर माहित नाही. तुम्ही सांगा. निवेदन दिलेलं की मग दक्षता नाही सांगा. दादानी आता काय झालं कलेक्टर साहेब दादा मुख्यमंत्र्याशी बोलतो म्हणले. काय मला माहिती घ्यायचं.
एक आहे का? मी सर्वसामान्यच आहे. चालवा मी काय कलेक्टर आहे का? तुम्ही काय करा माहिती आहे का? त्यांचे जे कोण आहेत ना त्यांच्याकडे जाऊ चला आपण जाऊ. आपण नाही, जाऊ. नाही. तोपर्यंत चर्चा करतात ना ती. काय चर्चा करतात? त्यांचा त्याचे काय अभ्यास म्हणणं? घ्यायला घेतलाय कोणी? त्याचे काय त्यांचा म्हणणं? अभ्यासच झालेला नाही अजून. हे अभ्यासच करतात. तरी खुलताच्या आधी सुद्धा तिथं अभ्यास करतायत. अजून त्यांचा अभ्यास झाला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा अभ्यासच चालू आहे. महिना होऊन गेला शेतकरी तडपडून म्हणताय तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत, मी शेतकऱ्याची बायको आहे. आज लाडक्या बहिणीला गाजर दाखवणार आहे. मला तुझी पेन्सिल तुझी 1,500 नकोय. माझा आज कुंकू पुसतोय तू. मला 1,500 घेऊन काय करायचंय तुझं? माझा 1,500 बंद कर. माझा शेतकरी मुक्त कर कर्जमाफीतून. आज प्रत्येक दारात जे कर्ज दिलेला आहे, जो कर्जदार आहे तो बराबर दारात येतोय. त्याला आत्महत्या करावी लागते घरात जाऊन. माझ्या शेतकऱ्याला कुठलं कर्ज द्यायचं? शेतात त्याच्यासाठी बघ सोपसिलेलं असतात. मी सोयाबीनवर देतो. अरे सोयाबीन तर वास सुटलाय दादा. तुम्ही येऊन बघा गाव काय चालू आहे. अहो माती सुद्धा राहिली नाही. मग तुम्हाला इथं मिटिंग घेतली आहे. मिटिंग घ्यायला आज शेतकरी माझा घरी चाललाय. माता भगिनी माझी मध्ये आहे. कार्यक्रम झाला की दादा तिथे येणार होते. आज 4 दिवस झाले दादा काय अभ्यासच करतात काय? आज दादा गाडीवर आहे अभ्यासाला माहिती आहे. तिकडे जायचंय का आपण? त्यांना दादांनी कळवायला पाहिजे. अजित दादा मी अभ्यास करतोय. ऐका हो ऐका अजित दादा तो अभ्यास करते का? तुम्ही राणा दादाला म्हणायला पाहिजे होतं राणा दादा तू मीटिंग मध्ये बसू नको. मीटिंग नव्हती ती. अनुपम पाहिजे काय लेकरांची पुरस्कार कार्यक्रम जाहीर होते काय मग गुच्छ देऊन? दादा 20 वर्ष झालं मी इलेक्टेड महिलाच्या पोरांचा कार्यक्रम होता. त्यांना नोकरीसाठी प्रमाणपत्र देत येतात. त्यांना नोकरीसाठी नोकरी जॉईन करून प्रमाणपत्र. घेते. आणि अजून बोलायला का? अजून प्रमाणपत्रच वाटत बसा. मला आयुष्यभर अहो, त्यांची आता 20 वर्ष आता बाकी जाऊ द्या, आपण जाऊ त्यांच्यासोबत चर्चा करू. ऐका, ऐका मला सांगते मी तुम्हाला सांगते आयुष्यभर चला तुम्ही त्यांच्याकडे जाऊ. शेतकरी मारायचे तर चला त्यांच्याकडे जाऊ आपण. आपण जाऊ. पण त्यांचा तुम्ही निर्णय जा. घेऊन बघून आणि मी जरा माझ्या टेबलवर बसले. अहो, तुम्ही ऐका तरी. चला तुम्ही चला. मी तर येते, तुम्ही जावा तिथं. तुम्हाला आज दिसायली ती बाई चला अहो एक कार्यक्रम झाले मी दादा करतो सगळं झालं ना. गावाला आहेत की आमची ती. दादाला घेऊन जाऊ. तुमच्या गावालेच आहेत दोन बागा. 4 दिवस झालं बसले. आत्महत्या झाल्यावर अहो, मग- मेल्यावर बघणार आहे. गावाला जाईल. तुम्हाला गावाला चाललंय सगळ्याचं बघायला होईल. कलेक्टर साहेब राणा 4 दिवस झालं तर भाऊ तुम्ही एकदा बी आलेले दिसले नव्हते. आवाज दादाला घेण्यासाठी जाऊ. पण 4 दिवस झालं तुमचीच गावाने बसली. जावा तुम्ही. आता तुमच्या पहा. गावाने असं तुम्ही एकदा बी भेटीला आला ना हो. काय एका शेतकऱ्याचं वाटोळं व्हायला की दुसऱ्या शेतकऱ्याला बुदबुल्या होत्या, बुदबुल्या. तसंही त्यांच्या गावचे व्यक्ती म्हणे प्रतिष्ठित व्यक्ती 4 दिवस झालं त्यांना दिसलं नाही. बसलेली बाई त्यांच्या गावातली माता भगिनी त्यांच्या गावातली त्यांना दिसली नाही. ते आज म्हणतात चला दाखवा. मग हे प्रतिष्ठित व्यक्ती ह्यांच्या गावाची राजकारण ते बाहेर येत नाहीत. त्या फडणवीसला काय पाणी लावायचं ते बाहेर येऊ देत लावायचं. नाहीत. बामणगाड्याला त्यांनी तिथपर्यंत यावं. सगळ्या गावाच्या बाईंनी बोलावं. काय पाणी लावायचं तो आपलाच होता काय पुढच्या वेळेस. त्यांचा अभ्यास किती वर्ष चालतंय तीच बघायचंय. किती अभ्यास करून ह्यांना रूम नेली कुणी घेतलाय काय माहिती. सत्य ह्यांना अभ्यासच करते ती. कसला अभ्यास करतात काय माहिती. शेतकरीला मारायचा अभ्यास चालू आहे का काय? का शेतकरीला आत्महत्या करायचं औषध देऊन मारायचं आत्महत्या करायची वेळ आणली यांनी. आणि हा अभ्यास यांना पोलिसांनी घातली त्या अंगावर. मागायला आल्यावर पोलिस तेच म्हणलं शेतकरी आत्महत्या करतात. आणि हे का पुरस्कार चालू आहे. आता शेतकरी मारा तिकडे बांधावर शेतकऱ्याच्या आणि तर पुरस्कार वाटीत बसा. आणि माझा वाटू द्या. पुरस्कार घेण्यापेक्षा शेतकरी मरायलेले वाचवा पहिले. काय नसती ती पुरस्कारात काय आला ती नसती ती. नाही जोपर्यंत माझ्या मान्य शेतकऱ्याच्या जेवढ्या 7 पारे कोरे करीत नाहीत मला दुष्काळ जाहीर करीत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नाकी न आणल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी उठत नाही. माझा जीव गेला तरी हरकत नाही. ही कशी बाहेर निघते ती तीच बघते. त्यांना नाचायला वेळ आहे. त्यांना मिटिंगीत वेळ आहे. ह्या आमदार खासदाराला त्यांचा पक्षवाढीला वेळ आहे. आणि शेतकऱ्याच्या वेत ऐकून घ्यायला वेळ नाही. अरे निर्लज्ज सरकार काय बघून घेतलं छन्ना. 4थी पास 5वी पास आणि माझे शेतकऱ्यांची पुत्र प्रोजेक्ट शिकून बसलेत. MBBS झालंय आणि ते भटके फिरतात रे रस्त्यावर. शेती करायला लागले पण त्याची आत्महत्या व्हायली बस मध्ये. तुला माझ्या तोंडात इतकं घाण येतंय कलिष्ठ येत आहे. तुला शिव्या द्याव्याशा वाटतात. शिव्या आधी पाठ तिथून हलायचं नाही.
लावून घेतलंय बाथरूमला, सगळ्या महिलांना जाऊ देत नाही. इथलं संध्याकाळी कुलूप लावून घेतात, तिकडला कुलूप लावून घेतात. इथं उपोषणला माणसं बसलेली, त्याने बाया माणसाला लगेला कुठं जावं, ह्यांच्या दाराने जावं का हा काय मुतायला तोंडात मुतायचं हा तोंडात. निर्लज्ज आहे, एवढी कशी निर्लज्ज आहे तर सदा सुखी. तिथंच काय त्याला धरून ओढायला का पोलीस संरक्षण लागतंय, तिथं नाही एखादी जमली, तिथं बाहेर नाचायला त्याला बरं एखादी कापडा का कुठं गेला की नारीचा गेला ती नाही आल्या. अरे ती फोन करायला लागली ती सांगितलंय त्याला दिलं तेवढं बालाजी सरने दिलं असतं ते एकच आहे सगळे तुमच्याकडे व्हिडिओ आले तुम्ही सगळे बाय बा. किती उठायचं नाही सांगते आणि आवाज फोन कर निघाली बाहेर. तिथून बाहेर म्हणजे करवाय अजून अभ्यास किती वेळ चालतो यांचा काय माहितीये. आता शाळेत घातली, आता शाळेत बसले ती बानवाडीला 12 काढतो. रूम नेली कुणी दिलंय काय माहिती, यांना कुणी केलंय प्रशासनात. तू इथं आणलंय खासदार आमदार यांना निवडून देणार, येड्या बाकाच्या आपणच आहोत. जा तुम्ही तिकडे, सगळं बंद करून टाकायचं. माझा फोन दे रे. सगळं बंद करून टाकायचं. काय कुठलं कागद गेला नाही बाहेर पाहिजे. ह्यांना हा काय मत आहे सगळं टेबल खुर्चीवर सांगा मोठा. या म्हणावं राणा लवकर बाहेर. नंतर गप्पा मला ती झाडावर बाई आहे ती उपोषणाला बसली ती. तुमचा अभ्यास मिटिंग परत करा म्हणावं, लय महत्वाच्या नाही त्या माणसापेक्षा. तिथून वरून आपल्या इथं काय मागणी आहे त्या काय परत तिकडे बरोबर बसले तिकडून निघाले की हे असं कडाकुल. मतदानाला तुम्ही आल्यावर बी असंच आम्ही दरवाजा लावून बसावं म्हणा. तुमच्या तोंडावर चुकून दरवाजा लावून बसावं लागतं तेव्हा तरी पाया पडत. राणा दादाला कळालं नाही. राणा दादा आपली बहीण तिथं रस्त्यावर झाडावर आहे आणि कलेक्टरला घेऊन मध्ये राणा दादा काय करतोय, अभ्यास करतोय. कर अभ्यास, या निवडून घ्यायला अशी दार लावू. चार कुत्री धरते ते हाताखाली ताटली बाटली घेऊन गावातच पडू द्यायचं, येऊ द्यायचं नाही. यांच्या घराने बंगले बांधले तिथंच बसवण्याची वास पण असतो, त्यांना किडा पण असतो. बंगल्याने बसा म्हणायचं, मतदार मागायला यायचं नाही, मला तोड केलं पुन्हा. मध्ये आहे त्यांना कसं असतं का? ती काठी आहे इथं. आणि बोलत त्यांना त्यांनी काय ह्यांच्या राजमेनं गेलेले आहेत, त्या शपथविधी केलेले आहेत. ते दिवसा कधी बाहेर निघणार आहेत, अशीच राहणार आहेत ना पुढच्या. घोटाळे बिटाळे 72 लाखाची तेव्हा शपथविधी द्यायच्या पाठवा चालते, आता दुपार झाली तरी यांना आणि तोड नाही उघडं. त्यांच्या असेच केलेले आहेत राजमेनं. उघडा झाला आता राणा दादा अभ्यास उघडा झाला तर झाला असला तर अभ्यास सरकार कशासाठी अभ्यास करायला ती माझ्या मरायलेत ना शेतकरी ह्यांचा अभ्यासाचा चालू आहे. अभ्यास चालू आहे यांचा. ह्यांना अभ्यासाला रूम उघडा. कलेक्टर साहेब गाणी लागले ती देवीची मिरवणूक आहे, नाचायला जायचंय आपल्याला. या बाहेर चला. डोंगराची हवा पाहिला गाणं स्वसना म्हणा टाळ्या वाजता असा असा ये की आमच्या पुढे नाचित 2-4 गाणी. एखादा जर शिवाजी महाराजाच्या गाण्यावर नाचला असता तर लय अभिमानानं छाती फुलून आली असती. त्याला वेळ आहे, प्रतिनिधी इथं निवडून दिला, याला इथं बसवलंय शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्यायला. आणि हा काय करतोय, नाचतोय. येईल तर आमच्या पुढे नाच. माझ्या शेतकरी पण तू बघिनी आत्महत्या करायला ती आणि तू मध्ये अभ्यास करतोय.
उघडा म्हणा उघडा. दादाने हेच केलंय. राणा दादा काय करणार आहे? त्याचाच आदर्श ती वारसा चालू होते. राणा दादाच अजित दादानी रात्री शपथविधी घेतला. सिंचन घोटाळा केला 72,000चा. शेतकऱ्याला 35 कोटी त्यानं माफ करू शकत नाही. एकट्याला माफ केला शासनानं. देवेंद्र फडणवीस ना त्या भाऊ ना त्याला लगेचच माफ केला 32 कोटी याचं. आणि शेतकऱ्याचं 35 कोटी ह्याला जमन आहे माफ करायला. म्हणजे ह्याला सगळं सोंग जमत आहे. म्हणतो पैशाचं सोंग. आज तुला सोंगाड असतो आईस सगळ्याचा सोंग येत आहे. काढायला लावाय त्याला सोयाबीन काढायला उन्हात. कसं सोंग असतं ये तुला इथं उन्हात बनवायला सोयाबीन काढायला त्याच्या हातात इळा द्या आणि लावा. आणि तळले जातात खासदार आमदार आपले जा बारामती त्यांना पळवावं लागतंय. रूमने हांगणीत जावं लागतंय. बघ त्यांना अजित दादाला ते जाऊन कसा जिल्हा तालुका करून घेतलाय. आणि तुझा का इतर राणा दादा बघ रस्त्याने जायचं म्हणलं तर बांधावर जायला सुद्धा नीटनेटका रस्ता नाही शेतकऱ्याला. अगर गावात ऍक्सिडेंट होऊन लोकांकडून मागायला लागले तरी ह्यांना ते सांगत झाले. दोन्ही गेट अडवू त्यांची दोन्ही गेट अडवू. तिकडला बंद आहे ना गेट. तिकडला गेट बंद आहे का बघ. तिथून सगळ्या बाहेर निघू द्यायची नाही. किती वेळ थांबणार? सगळंच बंद करून टाकायचं कामकाज. त्यांचं मध्ये कामकाज चालू आहे. काय कामकाज बंद कर? अभ्यास चालू आहे. अभ्यास काय चालू आहे अजून माहित नाही का तुम्हाला? अभ्यास चालू आहे. अभ्यास चालू आहे माझा कुठं नाही का की अभ्यास चालू आहे. आज बंद खोलीत अभ्यास चालू आहे. अभ्यास होऊ द्या मग येऊ. 12 खेडीतून कोणी एबीसीडी जायची. हा अभ्यास चालू आहे त्यांचा. खबर अभ्यासच करतात काय माहिती. सगळ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्यावर त्याच्यात बाहेर काय माहिती. स्वांगडा पैशाचा सोंग करता येत नाही म्हणतो आणि हेलिकॉप्टरनं हिंडतो. आणि हेलिकॉप्टरनं हिंडायची काय तुला गरज आहे? ताई तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलात, जिल्हाधिकाऱ्यांना भेटला होतात. आमदार राणा जगजितसिंह पाटील होते. नेमकं काय म्हणले ते तुम्हाला? तुमच्याशी काय बोलणं झालं ना? सध्या ते काय कुठे गेलेत? आम्हाला विचारतात तुमच्या काय मागण्या आहेत? आम्हाला विचारतात की काय मागण्या पाहिजे तुम्हाला. यांना माहित नाहीत काय मागण्या पाहिजे. हे धाराशिव जिल्ह्यातले नाहीत, नेपाळ मधले आहेत का कुठले ते? यांना इथं काय मागण्या पाहिजे? राणा दादा आम्हाला तिथून वरून आलेत परत तिकडे मध्ये जाऊन ऑफिस मध्ये बसलेत आणि आम्ही दारात असंच तडपडतोय. काय मागण्या आहेत तुमच्या? ही काय शेतकऱ्याचे पुत्र नाहीत का? किंवा धाराशिव जिल्ह्यात राहत नाहीत का? यांना काय मागण्या पाहिजेत ते आणखी यांना कळालंच नाही वाटतंय. पाऊस पडलेला कळाला नाही. नदी नाल्या वाहून गेलेले लोक मेलेले माहित नाही. काहीच नाही वाटत त्यांना. आता इथून त्यांना सूचना द्यायच्या त्या की काय काय झालंय आणि इथून ते ऐकून इथून ते पुढे अभ्यास करणार आहेत. राणा दादा त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं. किती काय घेतलं नाही. पळत तिकडे गेले तिकडून आम्ही ते वरी पळत गेलो ती मध्ये गेलेत. कोण कोण होतं? राणा दादा जिल्हाधिकारी सगळेच आहेत ते. जिल्हाधिकारी काय म्हणले? काहीच नाहीत बोलत. तिकडे गेले दरवाजे लावून घेऊन मध्ये मिटिंगा करतात ते. मिटिंगा करतात का? नाश्ता आहेत, थंड पाण्याची बॉटल पितात. आमचा शेतकरी तिकडे झाडावर चढलाय. उपोषणाला 4 दिवस झाले बसलाय. माझा भाऊ बिना अन्ना पाण्याचा 4 दिवस झालाय. बहीण आहे माझी. बहीण झाडावर चढली. मग यांना काय घेणं नाही. मध्ये नाश्ता करतात, पाण्याच्या बाटल्या पेतात, थम्सअप पेतात का बिअर पेत बसतात, नाचत बसतात मध्ये. काय माहिती. हे बघा माझा शेतकरी बंधू आणि भगिनी माझ्या रस्त्यावर होता. आज 4 दिवसापासून उपोषणला बसलेत बिना अन्ना पाण्याचं. तिथं बसलात. आणि हे जे प्रशासन शासनाने नेमून दिलेलं आहे, जे जिल्हा अधिकारी ते जिल्हा सांभाळतायत म्हणे. मला तर वाटत नाही जिल्हा सांभाळतायत. ते इथल्या इथं 2 पावलावर जाऊ शकत नाहीत. कारण ज्या वेळेस आपलं गरब्याच्या ठिकाणी ते नाच गाणं करायला तिथं जातात. कारण ते त्यांचं म्हणणं होतं, त्यांचे प्रतिनिधी आले होते बाहेर. त्यांचं म्हणणं की ते गरब्यात त्यांना महिलांनी बोलवलं होतं. अरे आम्ही पण महिला होतो रस्त्यावर बसलेला. आम्ही पण बोलवतोय आमच्या पुढे पण बसा 1-2 मिनिटं. आम्हाला आमच्या व्यथा जाणून घ्या. आम्ही म्हणत नाही तुम्ही नाचाच आमच्या पुढे. फक्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्या. आणि आज माझ्या 4 दिवसापासून माझं शेतकरी बांधव मी मला कलेक्टर कुठे आहे कलेक्टर बघायचंय. कसा एसीच्या हवेत बसलाय बघायचंय. मी वरी जाऊन आले तिथंही नाहीत. आज ह्यांची मिटिंग चालू आहे इकडल्या हॉलमध्ये. इतकी सत्काराची मिटिंग चालू आहे. आणि कशा सत्कार करताय विचारणा केली तर ते म्हणतात की तुमच्या आत्महत्या केलेल्या लोकांच्या मुलांचे सत्कार करतोय. अरे बाहेर शेतकरी मारतो ना आतमध्ये सत्कार वाटप करतो का? राणा दादा जो अजित दादाचा माणूस आहे, सत्तेतला माणूस आहे या राणा दादा. त्याला मी राणा दादाला बोलायला गेले असते. राणा दादा म्हणतायत की थांबा तुमच्या मागण्या काय आहेत सांगा आणि तुम्ही कशाला बसलाय सांगा. अरे तुला निवडून कशाला दिलाय शेतकऱ्यांनी आम्हाला विचारायला? तू राहत नाही का? तू जिल्ह्यात राहत नाही का? तू पाकिस्तानचा आहे का? तू इथं आलाय
मला सांग, माझे आज 1 महिना झालं शेतकरी आत्महत्या चालू पूरग्रस्त, घरांनी पाणी शिरलंय, अक्षरशः खायला पोटाचा प्रश्न आहे, पोटाचं खळगं भरण्यासाठी खायला घरात अन्न पाणी राहिलं नाही, संसार रस्त्यावर आलाय, वाहून गेलाय पाण्यात, त्यांना आज घालायला कपडे नाहीत आणि ह्यांचं स्टिकर लावून कुठल्या 4 साड्या झंपर आणतोय आणि टिकरबाजी करतोय. म्हणजे हा शेतकऱ्याची पूर्ण चौकून त्यांनी पिळवणूक केली आणि शेतकरी माझा लाखाचा पोशिंदा म्हणतोय आणि त्यांना तंटबाजी करण्यासाठी पोस्टर लावून वरी वाटप करतोय. म्हणजे किती घाणेरडं सरकार आहे, किती खालच्या पातळीचं सरकार आहे. गेंड्याची कातडी पांघरून बसलेला आज मी त्याला सांगते, आमच्या मागण्या काय आहेत ही दिल्याशिवाय आम्ही बसलेलो नाही रस्त्यावर. आणि आता तो म्हणतो मला द्या, मी त्याच्यावर विचार करतो. तो विचार करतो कशाचा, तो अभ्यास करतो कशाचा. 8 दिवस झालं तुला निवेदन दिलंय आणि तो अजून बी म्हणतो मी विचार केलाय. म्हणजे आम्ही दिलेल्या निवेदन त्यांनी आणखीही बघितलेलं नाही. शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत, का बसल्यात ही पण आज राणादादाला आणि कलेक्टर साहेबांना माहीतच नाही. आज 8 दिवस झालं हे डोळे झाकून बराबर दौरे चालू आहेत त्यांचे, बराबर एसीच्या रूम मध्ये हिंडतायत. माझा शेतकरी आत्महत्या करून मरायला लागलाय. आज झाडावर माझी महिला बसली आहे, वरी चढून माझे बांधव महिलावर पास घेऊन आत्महत्या करते आणि इकडे महिला पोलीस कॉन्स्टेबल 5-6 जण गप्पा मारत बसले, त्याचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो. तिकडे आत्महत्या करते ना, इकडं गप्पा मारत बसले. पोलीस महिला तर दखल दिली नाही त्यांनी तर. त्यांना कुणी मरू काही घेणं देणं नाही, प्रशासनाला काही देणं देणं नाही आणि डिपार्टमेंट त्यांच्या आदेशावर चालणार आहे. त्यांना काय, त्यांना सांगितलेलं असतंय की तुम्ही काय करायचं काय नाही, ते आपलं थोडंच ऐकणार आहेत. त्यांनी जी त्यांना सांगितलं तेच करणार आहे. आत्महत्या करते माझी बहीण. आत्महत्या करते त्या महिला, पोलीस गप्पा मारत बसले. त्या महिलेला वाचवा आणि इकडे आमदाराला आम्ही विचारायला गेलो तर ह्यांना बाजूला काढतात ओढून हाताला धरून. ह्याच बघा, ह्याच महिला ओढतात आणि ह्याच महिला तिथं गप्पा मारत बसले, महिला पोलीस. त्यांना सांगितलेलं असतंय, शिकवलेलं असतंय, हे मनाचं करत नाही. त्यांना जी ड्युट्या सांगितलेल्या असतात त्या करतात. त्यांच्यावर आमचा रोष नाही, बिलकुलही रोष नाही, कारण त्यांनाही विकत घेतलेलं लाज वाटली. त्यांना जेवढं टाकेल तेवढंच त्यांना बुकायचंय. जे ह्यांना कलेक्टरला देईल, जे प्रशासन सांगेल टाकलं की कलेक्टर भुकणार, तेवढ्या पुरतं भुकतोय. कारण ह्याचा अभ्यासच चाललाय. ह्याला रुमण्याला घेतलंय कोणी, ह्याला नोकरी दिली कोणी, ह्याचा अभ्यास बघितला का नाही, हे अभ्यासच करतोय. आज इथं आलाय, त्याला प्रतिनिधी म्हणून नेमून दिलं, इथं बसलाय आणि तो म्हणतो मला अभ्यास करू द्या. राणादादा म्हणतो आम्ही 4 भिंतीच्या आत. ह्यांचं राणादादाचं किंवा अजितदादांचं सरकारचं मुख्यमंत्री अर्ध्या रात्र त्यांचं चालू असतंय सगळं. हे बघा आमचं निवेदन काही आलं नाही दादा. ठिकाणी निवेदन नाही, मी चर्चा करायची म्हटलं तर मला निवेदन लागेल. मगाशी तुम्हाला म्हटलं मी निवेदन द्या, मी डायरेक्टली आता मुख्यमंत्री महोदयांशी बोलतोय. मला द्या ना निवेदन, द्या ना कॉपी द्या. नाही मला पहिली कॉपी. लावून घेणं काय, एक मिनिट. ओ तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही जी काही पाहिजे असेल. आम्ही भेट मागत नाहीत, आमचा अधिकार आहे, आम्ही हक्क मागायला. आम्ही शेतकरी मागत, आम्ही शेतकऱ्याला तुम्ही लाखाचा पोशिंदा म्हणताय एक ना. मिनिट, चला की. निवेदनाची प्रत द्या मला. हे आता तुम्ही सगळं रेकॉर्ड करताय ना, मला एवढंच मला सांगायचंय की यांची मागणी काय आहे त्याची आपण कॉपी मागतोय आणि मुख्यमंत्री महोदयांशी लगेच मी इथनं बोलणार आहे. त्यांनी प्रत द्यावी अशी मी त्याला विनंती केली आहे. आता ज्या महिला आता वरती चढल्यात त्या पुण्याला असतात, येरमाळ्याच्या आहेत, बारकुल पुण्याच्या आहेत त्या. माझी त्यांना विनंती आहे की असं काही करू नका, इथे येऊन शांत आपण पहिली चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी त्यांचं लगेच बोलणं करून देतो. पण त्यांनी इथे यायला हवं. तिकडे जे काही आता चाललंय त्यांना म्हणजे आपल्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे. माझे काही सहकारी देखील गेलेत की त्याच्यातल्या 2-3 इथे यावं. आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करू आणि मुख्यमंत्र्यांशी डायरेक्टली आपण बोलू, लगेच बोलू आपण. दादाचं म्हणणं काय की पुण्याहून लेडीज आली, पुण्यावरून इथं बसली, पुण्याची नाही ती बारकुल आहे, राणी बारकुल विचारलंय आणि कुठं राहते दादांना माहित नाही. माहिती नसतं तर मी सांगते दादा, ती पळून आलेली महिला नाही, माझी धाराशिवची रहिवासी महिला आहे. दादांना माहित नाही कुठल्या महिला आहे आणि शेतकऱ्यांची मला निवेदन फक्त निवेदन द्या मला. कलेक्टरशी बोलायचं होतं, तुम्ही कलेक्टरला मध्ये नेऊन बसवलं का? मी कशाला बसवणार मग तुम्ही बोलायला अभ्यास करायला का? तुम्ही काय म्हणला? मी त्यांच्याशी बोलून घेऊन मला निवेदन द्या ना. तुम्ही निवेदन घेऊन या जावा. हा, आलंय निवेदन माझं. मी देते तुम्हाला 2 मिनिटं थांबा. तुम्ही काय म्हणलं होतं, त्यांना घेऊन गेला होते, रस्त्यावर येले होते बघायला काय ती.
कलेक्टर नाही साहेब नाही नाही तुम्ही बिलकुल त्यांना मध्ये नेलं नाही, दादा. कसं नाही येणार आहे? आता मीडिया आहे माझ्या समोर. तुम्ही कलेक्टरना विचारा ते सांगतील तुम्हाला आम्ही कशासाठी निवडून कलेक्टर तुम्हीच सांगा. सांगतील दादा. हे पहा तुम्ही कुठल्या आमच्या हे पहा, नेता- तुमचा हेतू काय आहे ते ठरवा आमचा हेतू हा. सरसंकट शेतकऱ्याची कर्जमाफी बरोबर झाली आहे. पाहिजे, वला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, हेक्टरी 50,000 मिळालेच पाहिजे. बिलकुल ना आणि मला माझ्या मान्य आहे ना शेतकऱ्या- माझंही तेच म्हणणं आहे ना म्हणणं नाही मग मग काय कधी अडचण आहे? शेतकरी गेल्यावर माझी दादा, सगळे शेतकरी एक आत्महत्या मिनिट काल तुम्हाला तहसीलदार येऊन भेटले होते भेटला का नाही तहसीलदार तहसीलदार दादा नाही नाही एक मिनिट तहसीलदार तहसीलदार आले बोलवा होते. नाही नाही काल तहसीलदार भेटले ना परवा भेटले काल तुम्ही होता का एक मिनिट काल होता काल तहसीलदार होते, आले परवा होते? होते, तेरा होते, तहसीलदार 4 आले दिवस होते झाले का इथं. आले होते. काय चर्चा झाली अजून बी वरीच पाठवलंय एक पाठवलंय मिनिट, त्यांचं काय तहसीलदार अजून बरोबर चर्चा नाव करा. नाही. काय चर्चा झाली? तहसीलदारांना विचारलं हा. काय तुम्ही पूर्तता काय केली तुम्हाला आम्ही निवेदन दिलं बरं. होतं. माझे शेतकरी बांधव इथं बसलेले हा. त्यांचं म्हणणं तहसीलदारांचं असं हा. आलं की आम्ही वरी पाठवले प्रशासनाचा अद्याप कुठलीही एक त्यांचं- मिनिट तहसीलदारनं हे बोलून आलं इकडे ना. थांबा, आम्हाला थांबा. तहसीलदारचं म्हणतात. सगळ्यांनी इथं पण एकदा म्हणतात, दोन माणसं पण, 2 म्हशी वाहून गेल्या माझ्या हातातून काल. 2 म्हशी वाहून गेल्या. माहिती देऊन सांगायची. हे विकास बारकुल आहेत येरमाळ्याचे ज्या भगिनी त्यांच्याबद्दल माहिती देतील तुम्हाला ते सांगा कुठे पुण्याला असतात काय वगैरे माहिती द्या नाही गावालाच राहतात एक मिनिट थांबा हे येरमाळ्याचे आहेत तुम्ही सांगू रहिवासी ना कुठले आहेत त्या? प्रॉपर रहिवासी कुठले आहेत? रहिवासी ऐकून घ्या. एक मिनिट माहिती घ्या. सध्या हल्ली मुक्कामाला पुण्याला असते हा, त्या इथं का आल्या? त्यांचे सासरे परवा एक्सपायर झाले आपण विचारत नाही. तुम्ही विचारा. त्या महिला- तुम्ही त्यांना बोलू तर द्या ना अगोदर. बोलू द्या. नाही ना, बोलायला नाही बोलू द्या. तिच्या घरचे आले नव्हते. त्यांना बनवून आणलं मध्ये नेलं आणि बनवून आणलं सगळ्यांनी राणादादांनी काय विचारलं त्यांच्याकडे गेलतो बारकुलवहिनीकडे गेलतो त्यांना एकच सांगायचंय की रहिवासी इथली नाही दाखवून द्यायचंय. कलेक्टर साहेबांना भेटू म्हणले तुम्ही आम्हाला तिथे खऱ्याचं बदल लागतं. चाललेलं काय व्हिडिओ तिथला घेतलाय अरे राग पुढे तर महाग असता का पुढे चला. हे संकेत इथे काही निवेदन वगैरे द्यायचे तुम्हाला मध्ये कोणी बोलू नका निवेदन कुठे नाही नाही मला निवेदन पाहिजे हा एक प्रत आहे की कारीचे आहेत ना तुम्ही शहरातले बरं यांची किती न्यूज आहे त्या महिलांना जरा थांबू द्या तिकडे. थांबू द्या थांबू द्या तिकडे नाही त्या महिलांना थांबू द्या आवाज खूप करतात. महिलांना मध्ये बोलू द्यायचं नाही. नाही थांबू द्या. त्यांच्यावर आली चर्चा त्यांच्यावर पूर्ण घ्या आता.
नाही तर मी म्हटलं होतं की चर्चा करू नाही ह्याना कशाला ह्याना बरोबर राहून द्या ना ह्याला राहून द्या बाकी कोण आहे दादा ते ऐकायला तयार नाही नाही ह्याला राहून द्या बाकी कोण आहे बोलणार काय ना तीच फक्त तीच बोलणार आहे इथं. अहो त्याला बरं नाही त्याला कशाला त्रास देताय? चढलं त्या पुण्याच्या इथून सांगितलं मला पण राहायला पुण्यात आहे हो माहिती आहे ना. तर त्यांना टॉयलेट साठी व्यवस्था सुद्धा नाही नाही एक मिनिट आता आपल्याला काय करायचं ते सांगा ना आपल्याला नेमकं काय करायचं आहे या मागण्यांच्या बद्दल चर्चा कोण करणार आहे अंमलबजावणी करणार आहे. नको त्रास द्यायचा नाही ते वैयक्तिक निर्णय वैयक्तिक येणार आहेत. वैयक्तिक त्यांनी निर्णय घ्या. त्यांच्या मनावर त्यांनी उपोषणाला बसले. काय ऐकायला तयार नाहीत आम्ही म्हणलो होतो की बाबा 2-3 मागण्या बघू अरे त्याला काय पाहिजे ह्या मागण्या इथे बसून एक मिनिट ह्या मागण्या इथे बसून होणार आहेत का आपल्याला जे ते म्हणजे मुंबईमध्ये मंत्रालयात मंगळवारी होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ते माहिती आहे का पुण्याची लेडीज येऊन इथं उपोषण करते ही त्यांचं म्हणणं आहे. ही साफ चुकीचं आहे, खोटं आहे. निर्मळ्याची बाई काय म्हणतात ती लोक आतमध्ये बसून कलेक्टर म्हणला दादा आणि विकास शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेत असतात. हो ताई थांबा ताई थांबा हो ताई थांबा आता कुणी कालवा करायचा नाही तुम्ही शांत बसा खाली जरा त्यावेळेस मी बोलत असताना त्यांच्या अंगरक्षक आले आणि खुर्चीचं करत होते तर त्यांनी यांच्या अंगावर मारलं वगैरे का कारवाई काय केली विचारा की 5-6 आंदोलक आहेत ते माजले आणि पत्र बरोबर आहे मारायची वाट बघायची वाट बघायची बाप्पा नाही बाप्पा मागणी आहे माझी निलंबित करा त्याला पाटील पाटील कोण मला निवेदन आहे हे निवेदन आहे हे जिल्हाधिकारी आहे काय म्हणणं आहे तुमचं कोण आहे ते ऍडिशनल कलेक्टर ते पोलीस त्यांना निलंबित करा पाटील काय केलं विचारतोय ते काय झालं विचारतोय मारलं का म्हणजे अंगावर आले का कळालं मला ते नॉर्मली काय होतं आपण कधी करतो ते काय म्हणलं पोलीस हा. की हे 4-5 आंदोलक आणि पत्रकार माजले ह्यांना झपक ओढायला पाहिजे अशी भाषा होती त्याची असं बोलणं अपेक्षा नाही. वर्तन अतिशय उद्धट काय वाटतं उद्धट होता अंगावर परत आला आणि फिल्म केले का हा विषय मी बोलतो एसपी मॅडम ना आपण आता आवाज येतोय पहिला मुद्दा असा होता की काही पोलीस कर्मचारी जे आहेत आवाज नीट का नाही जवळ घे जवळ घे जरा वर उचला काही मोटरसायकलवर वगैरे टेकवा कॅबिनेट मध्ये त्या बाबतीतचा निर्णय होतोय आपण जो पीक विमा आहे सोयाबीनचा पीक विमा त्याची आता कापणी प्रयोग चालू आहे त्याच्यातनं हेक्टरी 31,000 तरी कसे मिळतील याच्यासाठी आपला प्रयत्न चाललाय पूर्ण प्रशासन त्या बाबतीमध्ये काम करतंय
पीक विम्याच्या जाचक अटी आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राहिल्या नाहीयेत। आता फक्त पीक कापणी प्रयोग केला जाणार आहे आणि त्याच्यावरती मंडळात सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना जो काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती मिळणार आहे, याचं वगैरे ते ठरलंय। पुढील हंगामासाठी बियाणे आणि खते हे आता शासन ठरवेल। शक्तीपीठ महामार्गाचा त्याचे 20,000 कोटी हा विषय सुद्धा माझ्या अखत्यारीत येत नाही, पण आपण वरती पाठवूया। पवन चक्की प्रकल्पाचे फसवणूक तोही विषय आता ह्याच्यात न घेता जे आपल्याकडे ओला दुष्काळ आणि नंतर आपण दुसरं काय केलंय, जे जमिनी खरडून गेल्यात त्याची देखील पूर्ण माहिती आता उपलब्ध झालेली आहे। आपली मला वाटतं मराठवाड्यात 2 नंबरला सगळ्यात जास्त जमीन आपल्या जिल्ह्यातली खरडून गेली आहे, तर त्याचा देखील एक वेगळा GR जो आहे तो मंगळवारी बुधवारी निघणार आहे। आणि जे पशुधन आपलं जे दुर्दैवाने दगावलंय किंवा वाहून गेलंय त्याची बऱ्यापैकी स्थिरता आणलेली आहे। तर मला वाटतं हे जवळजवळ सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लागलेले आहेत आणि मंगळवारपर्यंत बाकीचे लागतील। त्यामुळे माझी विनंती राहील की आपण उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करावं। मंगळवारपर्यंत आपण थांबा ना, मंगळवारी तुझे यांचं काय मेडिकल चाललंय? बरं किती दिवस लगेच मागून घ्या तुळजापूरून, 2 दिवस येईल असं बघा। आणि दादा संविधानिक पद्धतीने यांचं आंदोलन चालू असतं, पोलिसांची काम केलं। पोलिसाचा जो विषय आहे मी आता लगेच SP मॅडमना बोलतो ना, त्याला ताबडतोब काहीतरी हे मी ठेवलं चालेल ना कागद? आपले घेऊ की समज झालाय त्या आहेत येरमाळीच्या, त्यांचे सासरे आता परवाच वारले। नाही त्यांच्या बाबतीत काय झालंय, मला विकास बारकुल बोलले की ते आता सध्या राहायला पुण्यात आहे, बाकी काहीच नाही विषय। मला माहिती आहे माहिती आहे ना, मला येरमाळीच्यात मला माहिती आहे ते आणि त्यांचे पती सध्या पुण्यात राहायला तेवढंच बोलले, बाकी काही नाही। ते माहिती मला 4 दिवसापूर्वी वाटले, त्यांना बोलतच चाललंय। येतोय का आवाज? वरती जे 2 बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपल्या आता आंदोलनाचे जे मुद्दे आहेत प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीमध्ये मी आता काय काय झालंय ते सांगितलंय आणि उरलेले विषय जे आहेत ते मंगळवारपर्यंत बऱ्यापैकी मार्गी लागणार आहेत। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण खाली आपण जरा चर्चा करू। आता अमोल त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी विनंती केली होती की आता बऱ्यापैकी विषय झालेत आणि उरलेले मंगळवारपर्यंत क्लिअर होतील। आपण त्यांचं मत आहे की नाही मी मंगळवारपर्यंत थांबतो। आपल्याला विनंती आहे की आपण काळजीपूर्वक खाली उतरा। त्यांनी दोर बांधले, आपण काय दोर बांधाय ते जवळच घ्या थोडं, आवाजाचं काय आलं? थोडा बॉक्स जवळ आपण काळजीपूर्वक खाली उतरावं अशी आपल्याला विनंती आहे। या ताई कुठे आहेत? माईक घ्या सावंडी आवाज येतो का? आवाज येतोय? आवाज येतो मला आता विषय आपण संवाद साधतोय तरी कृपया कोणीही कारवा करायचा नाही, ताईंचा आणि सर्वांचा संवाद झाला पाहिजे। शासनाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत। नाही शासनाच्या वतीने नाही, शासन वेगळे मी वेगळे।
मी राणा जगजितसिंह पाटील म्हणून आलोय. मी शासन नाहीये. ताई, आता मला अमोल आहेत, त्यांनी विषय सांगितले. मी एक एक मुद्द्याच तुम्हाला ऐकवलं का मी बोललेलं तिथलं. तर माझी विनंती काय आहे की आपला जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चाललेत. मुख्यमंत्री महोदयांनी काही विषय आधीच गेल्या आठवड्यातच मांडलेत आणि येणाऱ्या मंगळवारी आपली जी मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये उरलेले विषय, खास करून हेक्टरी किती मदत मिळेल, किती हेक्टरपर्यंत मिळेल, या बाबतीतली पूर्ण घोषणा जी आहे ती पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मंगळवारपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे काही चर्चा करायची असेल आपण कृपया खाली या आणि आपण चर्चा करू. हो, ही आपली इच्छा तिथेच थांबण्याची आहे का? हो, नाही मला सांगितलं तरी त्यांनी. आपण एक मिनिट मी क्लिअर करतो ताई, गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या 2-3 भगिनीच्या एक मिनिट थांबा. याच्यात गैरसमज एक मिनिट थांबा, मला बोलू द्या ना. एक मिनिट थांबा. अहो मला त्यांना बोलू द्या ना. ताई, मला त्यांच्याशी आपण बोललो ना एवढ्या कलेक्टर ऑफिस मध्ये. काही गैरसमज नाही ताई. विकासने मला स्पष्ट सांगितलं आपण येरमाळ्याच्याच आहात. हो, तर मी बारकुलाची एक व्यक्ती म्हणून त्याचा जाबाड खाल्ला असता, पण आज माझा बांधव आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाचा मान राखते. मी येरमाळ्यातलीच आहे. हो माहिती ना ताई. फक्त शिक्षणासाठी ताई माहिती, त्याचा तुम्ही गैरसमज काही करून घेऊ नका. तुम्ही येरमाळ्याचे आहात, मला सांगितलं बारकुल आहात म्हणजे येरमाळ्याचेच आहात ना, त्याची काही हे नाही. कशाचं तुम्ही इकडे येलो ना आता त्यांनी तुम्हाला असं केलं 1-2दा. कशाबद्दल त्यांनी केलं स्वतः, मी स्वतः बघितलं. मी काय केलं आपला विषय काय? एक मिनिट आपण कुठल्या एक मिनिट आता आपण चर्चा कुठल्या विषयावर करतोय? अतिशय गंभीर अशा शेतकऱ्याची जी आता परिस्थिती झालेली आहे त्याच्याबद्दल करतोय. मला आणखी एक सांगायचंय सर. हो सांग. माझा सासरा जी वारलाय हो. त्याला फक्त ही सरकार जिम्मेदार आहे. माझ्या सासऱ्याची तब्येत एकदम ठणठणीत होती. माझ्या सासऱ्याला बसता येत नव्हतं. खुर्ची टाकायचे, बसायचे त्याच्यावर, गवत काढायचे, खुरपायचे, पाय गळटले की आणखी खुर्चीवर बसायचे. काडी ना काडी त्या कॅबिन मधली खाली आणि आपल्या हातातलं पीक नाही नाट झालं. त्याच्यामुळं माझ्या आणि घर पण माझं पत्राचं शेड आहे. असं ही जर आलं ना वारं तर असं उचकत होतं पत्र, खाली पाणी साचतंय. मग आम्ही असं जीव आता यादीत आपलं नाव आहे का प्रधानमंत्री घरकुलाच्या यादीत? माझ्या सासऱ्याने दिले वाटतं. सासऱ्यांचं नाव आहे ऑनलाईन. ठीक आहे. पण आम्हाला गावात जागा पण नाही आणि माझी सासू आणि माझ्या दीर जाऊ कोण जे असतील का ती तिचा जीव कुठे धरून राहत्यात. मग आता माझी सासू पण वयस्कर आहे. जसा सासऱ्यांना माझ्या अटॅक आला की ह्या गारव्यामुळे, तसं माझ्या उद्या सासूला किंवा माझ्या दिराला जावांना काय झालं तर मग हे करायचं नाही. मी जिल्हाधिकाऱ्यांना हा विषय आता सांगतो, घरकुलाच्या यादीत आहे ते सगळं खात्री करून बोलतो मी तुम्हाला. एक मिनिट, मला ती त्याची सुविधा नाही दिली तरी चालतंय. मला फक्त माझ्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. नाही निश्चित काही नाही. एक मिनिट अहो त्यांना बोलू द्या ना. मी एक मिनिट मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक मिनिट थांबा. मी एक मिनिट काल मी भूमला गेलो होतो. अहो ताई, आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाचं नुकसान झालं असेल तर एक दातखेळ नावाचं कुटुंब आहे. साधारण 15-20 एकर जमीन त्यांची पूर्ण पाण्याखाली होती. काल त्यांना भेटायला गेलो. जवळजवळ 30-40 त्यांचे जनावरं एक तर तिथेच दगावले किंवा वाहून गेले. 40-50 लाखाचा त्यांचा पूर्ण आर्थिक तोटा श्रेय कोलमडून गेले. काल तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना शासकीय अनुदानाच्या पलीकडे जाऊन आम्ही वेगवेगळ्या योजना केंद्राच्या ज्या आहेत, राज्याच्या आहेत, त्यातनं तुम्हाला मदत करू म्हटलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही लागलं तर आम्ही वेगवेगळ्या ट्रस्टकडे मदत करू म्हटलं. आपला हेतू काय आहे? सगळ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रामाणिक हेतू. तुमचाही हेतू एक मिनिट ताई, तुमचाही हेतू अतिशय प्रामाणिक आहे, मला कळतंय. आता माझी विनंती एवढीच आहे की सगळंच एकदम होणार नाहीये, थोडासा वेळ लागतोय. आपण थोडा वेळ द्या सरकारला, एवढीच माझी विनंती आहे.
दिवाळी आली मंगळवार जरा थांबा ना ताई 2 मिनिट. हा नाही प्रचंड नुकसान झालं ताई. नाही नाही ताई वाढवणार आहेत ते. तुम्ही 2 दिवस थांबा ना. हो सांगा ना. आता तुम्ही जरी समजा राजकारणी असेल तर मी पण एक शेतकऱ्याची हो सांगा ना. तर ही सरकार 8,000 रुपये मदत द्यायलंय. ह्या सरकारला वाटेल का ही शेतकऱ्याची भिकाऱ्यात वाटेल का? नाही नाही तसं नाही. तुमचा गैरसमज आहे. ही जी असते ती मदत असते आणि ती 8.5 नाही. 1 मिनिट ऐकून घ्या. 1 मिनिट. याच्या व्यतिरिक्त पीक विम्याचे जे आहे आपल्याला हेक्टरी साधारण 30 ते 35,000 मिळणार आहे पीक विम्याचे. आणि 1 मिनिट. आणि महत्वाचं काय आहे की ताई तुम्ही आता असं अवघडून थांबलाय. अहो मी मेले तरी काय हरकत नाही. मी आपल्याला फक्त विनंती करू शकतो आणि जी प्रामाणिक भावना आहे ती आपल्याला सांगू शकतो. माझी परत एकदा विनंती आहे, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आपण कृपया उतरावं माझी विनंती आहे. तो काय म्हणतोय बघ. काय बसू द्या. कलेक्टर आणखी बाहेर नाही कलेक्टर बाहेर आला पाहिजे. कोणता म्हणत खाली या तुम्ही घ्या. एकदम हळू करा ना. आपण तिकडे जाऊन बोलू. इथे योग्य मी आलो भेटलो मी कलेक्टर काय वेगळं करणार घेऊन खाली थांबवलं. महिला नाही 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 मी तर काय जरा थांबा ना तिकडे. मग वर काय करताय? मला काय अहो खाली जाऊ ताई. त्यांना उतरू लागायला मदत करा तुम्ही. त्यांना उतरू लागायला मदत करा. हो मॅडम तुमचं लेडीज स्टाफ बोलून घ्या ना त्यांना उतरवायला. दादा कसं आहे ही बघायची भूमिका आहे. तुम्ही लक्ष द्या. मदत करायला थांबा 2 मिनिट. एक पाहिजे खाली एक रिस्की आहे थोडं लक्ष द्या बरं का. लेडीज स्टाफ जावा ना पुढे भैया त्यांच्या पायाखाली हात राहू द्या. महिला स्टाफ जावा पुढे. त्यांच्या पायाखाली हात राहू द्या. त्यांच्या पायाखाली हात राहू द्या. पाय घसरून हात राहू द्या. हा, येऊ थोडं खाली. हा तिथं जा ठेवा जागा. हा बस 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 बस. अरे ते पाय ताई जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आपण. त्यांची परिस्थिती आहे का 4 दिवसात त्यांना येऊ दे. तिथे टॉयलेट आहे. त्याला पाणी घेतली वॉशरूमला जाऊ दे. मला काय म्हणायचंय दादा इथे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आहे. त्यांना इथे बाहेर. ते बघू आपण. साहेबाला येऊ द्या. तुम्ही का हे करता? थांबा त्या ताईंशी बोलू द्या मला. तुला सांगा. दादा ते आपल्यासाठी आहेत. आपण त्यांच्यासाठी नाही तेवढं लक्षात ठेवा. मला त्यांच्याशी बोलू द्या. बोला तुम्ही. पलीकडे पाण्याची बाटली आहे. एक मिनिट आपण नंतर बोलू. तुम्ही असं असं एक मिनिट. विषय हा भरकटत तुम्ही आत शिकून जाऊ. थांबा. तुम्ही आत येताय का? मी उपोषणाच्या ठिकाणी बसते. त्यांना तिथं यायला सांग. तिथे तहसीलदार थांबलेत ना. असं काही नाही. तिथं उपोषणाच्या ठिकाणी यायला सांग. नाही तहसीलदार थांबलेत ना मग तिकडे. येतात की तिकडे? नाही तिथं येतील ना. तिथं येत नाही का त्यांना? कोणाला? या कुठं आता कसं आहे का अवस्था यायची? कुठं यायची जायची नाही नाही मी आपण आज जो एक नाही, त्यांना इथे इथे कसं आहे कोणी शांत बसत नाही. काही चर्चा नीट होत नाही. त्यांना जर चर्चा करायची असेल ना नाही नाही आम्ही बरोबर काय बोलणार शांत सगळे सांगितल्यावर दादा संयम सुटलाय आमचा. काय करणार आहे त्यांना बोलू द्या. बोलायची त्यांची मनस्थिती म्हणूनच उपचारासाठी मध्ये जाऊ द्या त्यांना 2 मिनिट. 2 मिनिट बोलू द्या. सगळ्या बांधवांनी कुणीही काय बोलायचं
बसायचं नाही शांत. ते इथं येतील आपल्या उपोषणाच्या स्थळी. मी आणि अमोल भैया जाधव आम्ही दोघं त्यांच्यासोबत चर्चा करून समाधान दादा आमचे. आणि एक मिनिट सर्वांना विनंती आहे सेवकांना सगळ्यांनी कोणी गोंधळ करायचा नाही. जसं आपल्या मनोजदादांनी आपल्याला आदेश दिला आहे, तसं सगळ्यांनी शांततेत मनीषा इकडून या, वरून यायला. अजित पवार म्हणते की आमच्याकडे पैसे नाहीत, तुम्हाला 2.5 लाख रुपये द्यायला पगारी कुठे द्यायच्या, हेलिकॉप्टर दिला पैसे तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला विचारायला आलात का, तुम्ही आम्हाला सांगायला आमचा प्रश्न आमचा प्रश्न बघा आधी, आता इथे गाडीत फिरू नका. शेतकऱ्यांचं जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. कसं करत चालत की इस्ती घातली अरे मरतात म्हणून उन्हात बसलेत. नाही तर खुर्च्या खाली करा, खुर्च्या खाली म्हणा, खुर्च्या पालत्या करा, नंतर ह्यांच्या पुढे लागला. अरे सरकार हमसे